नाही, यावर मी काही टिप्पणी करू शकत नाही. पण मला एवढंच माहिती आहे की सध्याच्या वातावरणामध्ये जे दोन ब्रँड आहेत, महाराष्ट्राचे ब्रँड जे आहेत ते फक्त ठाकरे ब्रँडच आहेत. त्याच्यामुळे भेटीगाठी प्रत्येकाच्या होत असतात, पण त्याच्यातनं ठाकरे दोन बंधू एकत्र यावेत याच्याहून आनंदाचा क्षण कुठचा असणार नाही आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतोय. बाकी भेटीगाठी प्रत्येकजण प्रत्येकाच्या घेत असतो, त्याच्यातनं आपण काहीतरी वेगळं काढणं हे काही योग्य नाही. काय वाटतं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत एकंदरीत पाहिलं तर ठाकरे गट असेल, मनसे असेल, खासदारकी असेल, आमदारकीला असेल, कुठे यश कमी मिळालं होतं, कुठं तर नेगेटिव्ह सेट केलं होतं, मात्र ईव्हीएमवरती देखील दोष देण्यात आला होता. कसं बघतात याकडे येणाऱ्या काळात जर ठाकरे बंधू आणि दोघं एकत्र आले तर वेगळी भूमिका असेल, महायुतीला फटका बसू शकतो सर समोर होते. खरं तर माझा आजचा जनता दरबारचा विषय आहे ठाण्यामधला. त्याच्यामुळे कोणतेही राजकीय विषय मला घेणं योग्य वाटत नाही, कारण मुळातच मी सर्वसामान्य जनतेच्या विषयी म्हणून हा जनता दरबार घेतलेला आहे. आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं आज तरी मला देता येणार नाहीत, कारण तो माझा विषय नाही. सर्वसामान्य जनतेच्या विषयी जर तुमचे कोणते विषय असतील माझ्याकडे तर तुम्ही ते मला सांगा, मी ते मांडतो. ते देखील विचारणार आहे. मात्र जसं जनता दरबार तुम्ही घेतात त्या वाटतं राज ठाकरे देखील अनेक समस्या काढा घेऊन हे फडणवीसकडे पोहोचत आहे, तर नक्कीच कुठेतरी भेटीगाठीमध्ये कुठेतरी राजकीय वळण आले नाही, मला त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण तो माझा विषय नाही. पॉलिटिकली काही बोलणं हा माझ्या सध्या तरी मी त्याच्याबद्दल काही तुम्हाला स्टेटमेंट देऊ शकत नाही. पण एवढंच सांगेन की महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्याची नांदी ही झालेली आहे. योग्य वेळी योग्य डिसिजन्स दोन महाराष्ट्राचे दिग्गज नेते, ओरिजिनल शिवसेना आणि राजसाहेब ठाकरे घेतील. त्याच्यामुळे येणारे कोण आहेत, काय करतायत, काय नाही करतायत, या सर्व राजकीय घडामोडी ज्या आहेत त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. सध्या दोन भाग एकत्र यावे अशी देखील मराठी इच्छा आहे, अशी देखील बॅनर झळकतात. मात्र वाढदिवसानिमित्त देखील काका पुतण्याचे बॅनर झळकतात. जनता दरबारबद्दल आपण मला जर काय विचारणार असाल तर आपण बोलूया, कारण हे राजकीय विषय मी तुम्हाला विनंती करेन की राजकीय विषयांबद्दल मी कोणतीही टिप्पणी करणार नाही, कारण ते माझे विषय नाहीत. मी फक्त जनता दरबार यासाठी म्हणून ठाण्यामध्ये आलेलो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन आज मी उद्धव साहेबांच्या आदेशाने आणि ठाण्याचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजन विचारे साहेब, माझे जिल्हाप्रमुख केदार दिघेजी, सर्व माझे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या ठाण्यामध्ये आज मी इथे फक्त सर्वसामान्यांच्या व्यथा काय आहेत, काय काय विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी म्हणून हा माझा ठाण्यातला पहिला जनता दरबार आहे. त्याच्यामुळे कृपया आपण मीडियाने त्याविषयी जर बोलला तर बरं होईल. मी पुन्हा आपल्याला सांगतो की राजकीय विषय हे माझे नाहीत. सर्वसामान्यांचे विषय असतील तर तुम्ही मला सांगा, मी त्याच्यावर तुम्हाला काही बोलू शकतो. थँक्यू. भाजपचा गणेश नाईकांचा जनता दरबार ठाणे शहरामध्ये 2 वेळा पार पडला. त्यानंतर अनेक जनता दरबारचं सत्र जे ठाणे शहरामध्ये सुरू झालेलं आहे. काल कळवमध्ये देखील खासदारांच्या श्रीकांत शिंदेचा जनता दरबार पार पडला. आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये म्हणजे उपमुख्यमंत्री बालेकिल्ल्यामध्ये हा जनता दरबार घेतला. तुम्ही जनता दरबारात देखील प्रसिद्ध आहात. नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी कशा प्रकारे निराकरण नेमकं केलं जाणार? अनेक समस्या अजूनही भेडसावत आहेत. अनेकांच्या समस्या सुटल्या नाही एवढ्या जनता दरबार होऊन सुद्धा. कसं आहे माहिती आहे का, बालेकिल्ला हा शिवसेनेचा आहे आणि तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. आणि त्यानंतर जर हा बालेकिल्ला जर कोणाचा असेल तर तो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे. ठाण्यामध्ये जनता दरबार हा काय पहिल्यांदा नाही आहे. मी तर दिघे साहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा एक अनुयायी म्हणून, त्यांचा एक शिवसैनिक म्हणून फक्त मी सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत त्या काय आहेत, त्यांच्या तक्रारी काय आहेत, त्यासाठी म्हणून मी इथे बसलेलो आहे. कोण काय विचार करतोय हा माझा विषय नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही जे म्हणताय की आदरणीय गणेश नाईक जे असतील किंवा अजून कोणी जे जनता दरबार घेत असतील, पण प्रश्न तर तसेच प्रलंबित राहत आहेत. सर्वसामान्यांचे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही आहेत. कन्स्ट्रक्शन वाढतंय, रोड आहेत, गटर आहेत, नाले आहेत,
त्याच्याहून पलीकडे सर्वसामान्य जनतेच्या ज्या व्यथा आहेत, बिल्डर घरं देत नाहीत, त्यांचे पैसे परत करत नाहीत, नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही आहेत, नोकऱ्यांसाठी सर्वसामान्य जनता बाहेरगावी जाते, त्यांना लुबाडणारे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये ठाण्यामध्ये भरपूर जण आहेत. त्यांना आपण गव्हर्नमेंटचे लायसन्स देतो, पण ते लायसन्स देताना त्यांच्याकडे ते सर्व आमच्याकडे सरकारी सर्व लायसन्स असल्यावर सुद्धा सर्वसामान्य जनतेचे ज्यावेळी आत्ताच माझ्याकडे 2 माणसं येऊन गेली, त्यांचं असं म्हणणं होतं की मला बाहेरगावी पाठवणार होते, पैसे घेतले, 2-2.5 लाख रुपये घेतले, पुण्याकडनं 5 लाख रुपये घेतले आणि नंतर सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही आणि आम्ही तुम्हाला बाहेर पाठवणार नाही. मग हे ज्यावेळी गव्हर्नमेंटचे ज्यावेळी लायसन्स त्यांना दिले जातात ते त्यांचे बंद कसे केले जात नाहीत. ठाण्यामध्ये खुलेआमपणे फसवणारे जी दुकानं आहेत, बिल्डर आहेत, त्यांना चाप कसा बसणार. त्याच्यामुळे हे जे विषय आहेत, रोज कोणी ना कोणीतरी कोणत्या ना कोणत्या विषयी फसतोय आणि मग आपण जागरूक नागरिक म्हणून सर्वसामान्य जनताच्या महिलांचे जे विषय आहेत, ह्याच्यामध्ये प्रामुख्याने महिलांचे विषय आहेत, ज्या महिलांना फसवलं जातं किंवा त्यांच्यावर जो अन्याय होतो त्याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे, म्हणून हा जनता दरबार आहे. इकडच्या स्थानिक लोकांसाठी म्हणून हा जनता दरबार आहे. एवढंच मी सांगेन याच्यावर आपल्याला. मला वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, प्रशासन बसलेलं आहे, नगरसेवक त्या ठिकाणी नाही आहे, माजी आहे, त्यामुळे कुठेतरी प्रश्न जे सुटत नाही आहेत, पोलीस असेल, महानगरपालिकेच्या स्तरावर असेल, जिल्हा परिषदच्या स्तरावर असेल, अशा प्रकारे जे अधिकारी काम करत नाहीत, त्यामुळे तुमच्याकडे येण्याची वेळ येते. सर्वसामान्यांना मला वाटतं ठाकरे गटाकडनं, शिवसेनेकडनं त्यांना कशा प्रकारचा न्याय मिळेल? न्याय तर 100% देण्याचा प्रयत्न करू. प्रशासन गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून इथं लागलेलं आहे, त्याच्यामुळे कोणतीच कामं जनतेची झालेली नाही आहेत. मी ज्यावेळी ठाण्यामधनं सर्वात मुद्दा आहे, ट्रॅफिकचा मुद्दा आहे, मी ज्या इकडनं रस्त्यांमधनं जातो आहे त्या प्रत्येक ठिकाणी ज्या वस्त्या आहेत तिथे मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नालेसफाई झालेली नाही आहे. मी बराच हा विभाग फिरतो आहे, बऱ्याच समस्या आहेत, पण तिथे दुर्लक्ष केलं जातं आहे, दुर्लक्ष होतं आहे, कारण तिथे प्रशासन बसलं आहे आणि जे नगरसेवक आहेत ते आता कोणी ॲक्टिव्ह नसल्यामुळे शिवसेना एकमात्र अशी आपली उद्धव साहेबांची सेना आहे की ज्याच्यामध्ये सर्वजण ठाण्यामधले सर्व माझे पदाधिकारी काम करत आहेत आणि जास्तीत जास्त महिलांचे आणि विभागातले विषय मार्गी लावण्यासाठी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत. त्यासाठी गरज पडली तर महापालिकेवर आम्ही मोर्चा नेऊ, आंदोलनं करू, पण न्याय देण्याचा प्रयत्न करू. पण तुम्ही उल्लेख केला की जे जनता दरबार यापूर्वी पार पडले ते होऊन देखील नागरिकांचे प्रश्न जे आहेत जसे ते दैसिक घेत आहेत, काय वाटतं का त्यांच्या जनता दरबारातून नागरिकांचे प्रश्न मिटले नाहीत असं? नाही, मला कोणाला कम्पेअर करायचं आहे. प्रत्येकजण शासनाचा जनता दरबार आणि शिवसेनाचा जनता दरबार, शासनाचे विषय असतील तर ते शासनाच्या मार्गाने काय करत असतील मला माहीत नाही, पण तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की सर्वसामान्यांच्या ज्या व्यथा आहेत ना त्या वेगळ्या असतात. म्हणजे अत्याचार होत आहेत, डोमेस्टिक व्हायलन्स आहेत, महिलांवर नवरा बायकोची भांडणं आहेत, अशा बरेच विषय आहेत. नोकरी नाही आहेत, बाहेर मी तुम्हाला सांगितलं की बाहेर जावं लागतं पण त्याच्यामध्ये फसगत होते. हल्ली ज्या तरुण मुलांची जी लग्न होत आहेत 6-6 महिन्यानंतर त्यांची लग्न मोडली जात आहेत, हे सगळे विषय जे आहेत ते आमदार आणि खासदारांच्याकडे येत नाहीत. त्यांच्यासाठी त्यांना वेळ नसतो, कारण प्रत्येकाला उड्डाणपुलं बनवायची असतात, रस्ते बनवायचे असतात. या सगळ्यांकडे जात असताना स्थानिकांचे जे विषय असतात किंवा सर्वसामान्य लोकांना जे महत्त्वाचे विषय आहेत ते कुठे ना कुठेतरी ते दुर्लक्षित केले जातात आणि मग सर्वसामान्य गरीब जनतेला कोणीतरी एक खंबीरपणे नेतृत्व पाहिजे असतं. मग तो येतो, तो फक्त शिवसेनेच्या शाखेमध्ये येतो आणि मग तिथे त्यांना न्याय मिळतो, हे मी तुम्हाला हक्काने सांगू शकतो. कारण तुम्ही शिवसेना भवनमध्ये ज्यावेळी जनता दरबार असतो, मी आपल्या सर्वांना आमंत्रित करतो की तिथे तुम्ही येऊन बघा. कारण आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दादरमध्ये हा ज्यावेळी जनता दरबार सुरू असतो, म्हणूनच साहेबांनी सांगितलं की मला ठाण्यामध्ये अशाच पद्धतीने जनता दरबार तू घे आणि आज मी त्याची सुरुवात केलेली आहे. ते फक्त आणि फक्त इकडची जी स्थानिक जनता आहे, मग ठाणे विभागातली असू दे की आजूबाजूचे जे कोणी असतील, तर त्यामध्ये माझ्याकडे जे विषय येतात ते बिल्डरांचे जास्त आहेत, नोकरीसाठीचे विषय आहेत, स्थानिकांना रोजगार मिळत नाही आहे,
पोलीस स्टेशनच्या काही व्यथा आहेत की आमच्या तक्रारी घेतल्या जात नाही आहेत. सध्या आपण तो एक विषय जो आपण मागच्या मीटिंगमध्ये घेतला होता की बरोबर ना, स्टेशनवर ठाणा स्टेशनवर कोपरी रेल्वे स्टेशन वारांगणा ज्या आहेत तिथे त्या तिथे असतात महिला, सगळ्या त्या उभ्या असतात. ॲक्च्युली त्या पोटापाण्यासाठी त्यांचा तो रोजगार म्हणे, त्यांचा तो धंदा आहे म्हणून. पण त्याच्याने काय होतं की ज्या सर्वसामान्य ज्या महिला आहेत, ज्या नोकरीवरनं येतात जातात, त्या प्लॅटफॉर्मवरनं किंवा स्टेशनवरनं ज्या त्या परिसरामध्ये ज्यावेळी चालतात त्यांच्याकडे त्याच नजरेने बघितलं जातं. हा महिलांचा एवढा मोठा अपमान आहे की त्यांच्यासाठी अशी कोणती जागा नाही. स्टेशनच्या परिसरामध्ये असू दे किंवा आजूबाजूच्या सोसायटीमध्ये तिथे येऊन त्या उभ्या राहतात. आणि मग हे माझ्या महिलांना त्यावेळी प्रचंड मानसिक त्रास होतो. याच्याबद्दल पोलिसांना तक्रार केलेली आहे आणि वेळ पडल्याचं आम्ही तिथे मग गरज वाटली तर सर्व महिलांचा एक मोर्चा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये लवकरच घेऊन जाणार आहोत. कारण हे सगळं बंद झालं पाहिजे. हा विषय फार गंभीर आहे. महिलांना चालता येत नाही आहे कारण प्रत्येकाच्या नजरा ज्या आहेत, जे आंबट शौकीन जे आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या नजरा त्यामुळे त्या माझ्या माता भगिनींवर जात आहेत. आणि म्हणून मला सर्व मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी बैठक घेतली होती त्यामध्ये सर्व महिलांनी असं आवर्जून म्हटलेलं आहे की आपण त्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन किंवा जर वेळ पडली तर तिथे त्या स्टेशनला आम्ही सर्व शिष्टमंडळ जाऊ आणि तिथे त्या महिलांना आम्हाला हाकलवायचं नाही. ते पोटापाण्यासाठी करतात पण त्यांची एक मर्यादा असली पाहिजे, त्यांना एक जागा दिली पाहिजे. जर तुम्ही ते प्रोव्हाइड करू शकत नाही तर खुलेआम त्यांना धंदा करायला तर तुम्ही देऊ शकत नाही. तर हा तेवढा फार महत्त्वाचा विषय, तो आम्ही मार्गी लावण्यासाठी सगळेजण आम्ही प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.